नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात एक भयकथा जी लिहिली आहे द पाम खांबेटे यांनी आणि कथेचं नाव आहे 2 आत्महत्या. तुम्हाला आज एक सनसनाटी बातमी सांगायची आहे रामू काका. संध्याकाळी ऑफिसातून येऊन घरात पाऊल टाकताच गोपू म्हणाला. वाचत असलेलं पुस्तक रामू काकांनी बाजूला ठेवलं आणि डोळ्यांवरचा चष्मा कपाळावर चढवत ते म्हणाले, असं काय बुवा? अहो रामू काका, आमच्या पशुरोग विद्यालयाच्या आवारात परवापासून एक भूत बऱ्याच जणांना दिसतंय. अरे काय म्हणतोयस काय तू? आश्चर्यानं रामू काका उद्गारले आणि त्याच वेळी दारावर प्रथम थाप बसून नंतर दार उघडलं आणि डॉक्टर रेवणकर आत आले. रामू काका 15 दिवसांपूर्वी आफ्रिकेहून परत आल्यापासनं रोज संध्याकाळी कोणी ना कोणी स्नेही त्यांना भेटायला येत असत. डॉक्टर रेवणकर हे रामू काकांच्या गावचे, एका शाळेत शिकलेले. रामू काका बऱ्याच वर्षांच्या कालावधीनंतर आफ्रिकेहून परत आलेत अशी बातमी ऐकल्यामुळे ते आपल्या दवाखान्याचं काम एका डॉक्टर मित्रावर सोपवून 2 तास निर्वेध गप्पा करण्याच्या हेतूनं आले होते. त्यांनी खोलीत पाय टाकला त्यावेळी गोपू म्हणत होता, अहो आज सबंध दिवसभर आमच्या ऑफिसात याच गोष्टीची चर्चा सारखी चालली होती. गोपू पुढे काहीतरी बोलणार होता, पण तेवढ्या डॉक्टरांना पाहिल्यावर तो म्हणाला, या या डॉक्टर साहेब या. डॉक्टर साहेब, तुमचा भूताखेतांवर विश्वास नाही आहे ना? मग सांगा आता याचा अर्थ. अरे कशाचा अर्थ? काय म्हणतोयस तू? रामू काका खुर्चीवरनं उठले आणि स्नेहभराने डॉक्टरांचा हात आपल्या दोन्ही हातांनी धरून त्यांना म्हणाले, अरे किती दिवसांनी भेटतोय आपण डॉक्टर. गोपू, तुझी भूताची गोष्ट ऐकू आम्ही सावकाश. प्रथम 2 कप चहा करून आण बरं झक्कास. गोपू आतल्या खोलीत जाऊन चहा करून आणेपर्यंत डॉक्टरांनी आणि रामू काकांनी लहानपणीच्या अनेक आठवणींची उजळणी केली होती. सावंतवाडीच्या शाळेत असताना अनेक खोड्या करून दोघांनी मास्तरांना कसं सतावलं होतं. संध्याकाळी रोज नरेंद्राचा डोंगर, चिवार टेकडी आणि मोर डोंगरी इत्यादी ठिकाणी दोघे तासनतास कसे भटकत. तळ्याला पाणी असलं म्हणजे आईबापाची नजर चुकून पोहायला कसे जात. या साऱ्या गोष्टी काढून दोघेही मनसोक्त हसत होते. गोपू चहाचे पेले घेऊन आला. तो डॉक्टरांच्या पुढे टेबलवर चहा ठेवत असताना डॉक्टर म्हणाले, अरे कसली भूताची गोष्ट सांगत होतास तू आत्ता तुझ्या रामू काकांना? अहो, आमच्या पशुरोग विद्यालयाच्या आवारात परवापासनं एका विद्यार्थ्याचं भूत दिसतं. परवापासूनच आमच्या विद्यालयाच्या परीक्षा चालू झाल्या आहेत. विद्यालयाच्या वसतिगृहात राहणारा बिंदू माधव नावाचा एक मुलगा परीक्षेला बसला होता. पहिला पेपर देऊन परवा दुपारी परीक्षागृहाच्या बाहेर तो जो पडला, त्यानंतर सबंध दिवसात त्याच्या मित्रांना तो कुठेही आढळला नाही. परवा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी त्याचे 2 मित्र जेवणासाठी वसतिगृहाच्या मुत्पाकखान्यात गेले. जेवणाच्या खोलीत दिवा लागलेला नव्हता. दार उघडून हे दोघं विद्यार्थी आत बघतात तर अंधुक प्रकाशात आपल्या नेहमीच्या जागेवर मांडी घालून बसलेला बिंदू माधव त्यांना दिसला. एक जण म्हणाला, अरे बिंदू, तुझा पत्ता कुठे आहे दुपारपासनं? सारखा अभ्यासाचा धोशा लावत बसला होतास वाटतं कुठेतरी जाऊन. पण बिंदू माधव गप्प. दुसरा विद्यार्थी हसून म्हणाला, काय इरसाल प्राणी आहे रे. एवढा कंठशोष केला तरी एक अक्षर बोलतोय का बघ. आणि काय रे बिंदू माधवा, इतक्या लवकर येऊन इथे एकटाच भूतासारखा कशाला बसून राहिलायस? आणि बोलता बोलता त्यांनी स्विच दाबलं, दिवा पेटवला. दिव्याचा लख्खकन प्रकाश पडला आणि बघतात तर त्या खोलीत त्या दोघांशिवाय आणखीन कोणीच नव्हतं. तेवढ्यात आचारी जेवण घेऊन खोलीत आला. त्याला त्यांनी विचारलं की अरे बिंदू, आज स्वयंपाकघरात आलाय का? तर तो आचारी विस्मयानं म्हणाला, नाही बुवा, अजून तरी इथे कोणीच आलेलं नाही आहे. तुम्ही दोघंच तर आलाय आत्ता. मी तर नुकतं पाट मांडून त्याच्यावर ताटं ठेवून आत गेलो होतो. तिघांची दृष्टी बिंदू माधवच्या पाटाकडे गेली. त्याचं ताट पाटापुढे जमिनीवर ठेवलेलं होतं. बाजूला वाटी होती. बाजूला सगळ्या पाटांवर ताट, वाट्या, उपड्या ठेवलेल्या होत्या.
वाढप्यानं इतरांप्रमाणे त्यांची ताटवाटीसुद्धा पाटावर ठेवली होती. मग ही बिंदू माधवची भांडी खाली कोणी मांडून ठेवली? आणि या दोघांनी बिंदू माधव पाटावर बसलेला स्पष्टपणे पाहिला होता. काल सकाळी बिंदू माधवचं प्रेत शिवडी स्टेशन पलीकडे एका पडक्या विहिरीत सापडलं. परीक्षेची हाय खाऊन त्यांनी जीव दिला होता. काल संध्याकाळी त्याच्या खोलीत राहणारा सहाध्यायी आणखीन दोघं तिघं जेवून परत आले. आपल्या खोलीवरनं जाताना त्याच्या सहाध्यायाची नजर खोलीकडे गेली. खिडकीतनं आतमध्ये गेली. लगेच परत यायचं म्हणून त्यांनी खिडकी काही लावलेली नव्हती. पण खिडकीकडे नजर जाताच "अरे बापरे" असा तो जोरात ओरडला. त्याच्या नजरेच्या अनुसार इतरांनी तिकडे दृष्टी वळवली. खिडकीच्या समोर असलेल्या टेबलाजवळ बिंदू माधव बसलाय आणि पुस्तक वाचतोय असं त्यांनी पाहिलं. एक थोडा धीट होता. त्यांनी पुढे येऊन बिंदू म्हणून मोठ्यांदा हाक मारली. पण बिंदू माधव तसाच निश्चल बसून. तिघेही खोलीकडे आले. त्यांनी दार उघडलं, दिवा पेटवला, तर खोलीत कोणीच नाही. पण दुसऱ्या दिवशी म्हणजे आज जी परीक्षा व्हायची होती तिला उपयोगी पडणारं पुस्तक टेबलावर उघडं होतं. त्याचा सहाध्यायी शपथेवर सांगायला लागला की हे पुस्तक मिटून इतर पुस्तकांबरोबर त्यांनी ते शेल्फमध्ये ठेवलं होतं आणि मगच बाहेर पडला होता. मग अर्थात त्या खोलीत कोणी झोपायला धाजलंच नाही. विद्यालयाचे विद्यार्थी, अध्यापक, विद्यालयाच्या ऑफिसातली आम्ही कारकून मंडळी, सगळ्या लोकात या गोष्टीनं खळबळ उडाली गेली आहे. हो. मग आता सांगा डॉक्टर, भूत बीत सब झूट आहे म्हणता ना तुम्ही? मग परवापासून दिसतं ते काय आहे? डॉक्टरांनी त्याला विचारलं, तू पाहिलंस का स्वतः ते भूत? तर नाही, मी स्वतः नाही पाहिलं. मग ज्या मुलांनी ते भूत पाहिलं ती मुलं तुला माहिती आहेत का? नाही, ती मुलं कोण आहेत मला माहीत नाही. बरं, मग ज्यांनी तुला ही हकीकत सांगितली त्यांनी स्वतः ते भूत पाहिलंय का? नाही, त्यांनी दुसऱ्याकडनं ऐकलं. मग झालं तर. डॉक्टर विजयी स्वरात म्हणाले, हे बघ ही सगळी दंतकथा आहे. तू भूत पाहिलंच नाहीस. ज्यांनी पाहिलं त्यांनी सुद्धा ते पाहिलेलं नाही आणि तुला माहिती देणाऱ्या माणसांनी स्वतः ते भूत पाहिलेलं नाही. अरे या सगळ्या सांगीवांगीच्या गोष्टी. आणि मग रामू काकांकडे वळून ते म्हणाले, अजून कसे लोक भ्रमिष्ठ असतात बघा. याच्यासारख्याच भूतांच्या गोष्टी सांगणारी 1000 माणसं भेटली असतील मला आत्तापर्यंत, पण एकाचाही प्रत्यक्ष अनुभव असेल तर शपथ. अणुयुग चालू झालंय तरी अजून लोक भूत आहेत असं मानतात. या भ्रमिष्ठपणाला काय म्हणायचं? रामू काका म्हणाले, काही लोक भ्रमिष्ठ असतात हे खरं आहे, पण भूताचं अस्तित्व आहे यात मात्र यत्किंचितही संशय नाही. अरे, तू आफ्रिकेतून आलास, इतका द्विखंड हिंडलायस, तरी तुझा असल्या गोष्टींवर विश्वास आहे अजून? रामू काका म्हणाले, विश्वास नाही, मला अनुभव आहे. मी माझ्या डोळ्यांनी प्रत्यक्ष भूत पाहिलंय. अगदी अंतःकरणावरून कोरून काढल्यासारखा तो प्रसंग घडलाय माझ्या डोळ्यांच्या पुढे. रामू काकांचे हे शब्द ऐकले आणि डॉक्टर आश्चर्यचकित आणि प्रश्नार्थक मुद्रेनं त्यांच्याकडे बघायला लागले. रामू काका म्हणाले, तुला वेळ आहे का डॉक्टर? वेळ असेल तर सांगतो सगळे हकीकत. डॉक्टर आणि गोपू दोघंही एकदम म्हणाले, सांगा सांगा, आहे वेळ. मग ऐका. असं म्हणून रामू काका उठले आणि आपल्या ट्रंकेतून एक कागदी पेटी बाहेर काढून ती उघडून त्यांनी एक लखोटा उचलला आणि परत खुर्चीवर बसून तो लखोटा हातात धरून ते सांगायला लागले. रामू काकांनी भूत कुठे पाहिलं आणि त्या पाहण्याचा त्यांच्या हातातल्या लखोट्याशी काय संबंध असावा या कुतूहलानं गोपू आणि डॉक्टर कान टवकारून ऐकायला लागले. रामू काका म्हणाले, अरे 10 वर्षांपूर्वी मी झांजीबारला राहत होतो. देवगडच्या एका काजू कारखान्याचा आफ्रिकेतला एजंट म्हणून मी काम करत होतो. मी राहत होतो त्या घरापासून सुमारे अर्धा मैलाच्या अंतरावर एका बैठ्या बंगल्यात एक हिंदी डॉक्टर राहत होता. झांजीबारला येऊन 2-1 वर्षात त्यांनी स्वतःची मोटर ठेवण्या इतपत चांगला जम बसवला होता. झांझिबारमधल्या सगळ्या हिंदी वसाहतीत डॉक्टर गुणानाथ म्हणजे यशस्वी हातगुणाचा सज्जन डॉक्टर म्हणून प्रसिद्ध. रेवणकर मध्येच म्हणाले, म्हणजे डॉक्टर गुणानाथ आपटे तर नव्हे हा.
रामू काका म्हणाले, "हो, त्याचं आडनाव आपटेच होतं. पण तिथे मात्र तो फक्त गुणानाथ एवढ्याच नावानं ओळखला जाई. तुझ्या माहितीतला आहे का तो डॉक्टर?" डॉक्टर म्हणाले, "हो. अरे आंजर्ल्याच्या भाऊ आपट्याचा तो मुलगा. लग्न झाल्यानंतर 4-6 महिन्यांनी तो मुंबई सोडून आफ्रिकेला गेला. त्यानंतर पुढे त्याचा काही कोणाला पत्ता नाही. पण त्याच्या लग्नाची हकीकत मोठी ऐकण्यासारखी आहे बरं का. सांगीन ती मी, पण आधी तुझी गोष्ट सांग." हे बघ, अरे त्याची आणि माझी ना अवचित ओळख झाली. एक दिवशी संध्याकाळी मी घरी यायला निघालो असताना एकाएकी आभाळ भरून आलं. सोसाट्याचा गार वारा सुटला. अचानक पाऊस आपल्याला गाठणार म्हणून मी घाईघाईत चालायला लागलो. गुणानाथाच्या बंगल्याच्या समोर आलो तोवर पावसाची मुसळधार सुरू झाली. मी झटकन बंगल्याकडे वळलो. बंगल्याच्या 4 पायऱ्या चढून मी व्हरांड्यात उभा राहतो तर बंगल्याचं दार उघडलं आणि डॉक्टर गुणानाथ बाहेर आला. मला बघताच हसून म्हणाला, "या या या, मी तुमचीच वाट बघत होतो." मी त्याला पहिल्यांदा भेटत होतो. त्यामुळे त्याच्या या शब्दांचा अभिप्राय न कळून मी वेड्यासारखं काही न बोलता त्याच्याकडे बघत राहिलो. किंचित हसून तो म्हणाला, "या ना, आत या. सांगतो तुम्हाला माझ्या शब्दांचा अर्थ." मग आम्ही दोघं आत गेलो. दिवाणखान्यात मला बसवलं. तो बाजूच्या खोलीत गेला. तो येईपर्यंत मी दिवाणखाना न्याहाळून पाहिला. मोठ्या कलाकुसरीनं त्या दिवाणखान्याची सजावट केली होती बरं. भिंतीवरच्या फोटोंकडे माझं लक्ष विशेष करून वेधलं गेलं. साधारणपणे सामान्य समाजात अप्रसिद्ध असलेल्या लोकांचे फोटो होते ते. म्हणजे डॉक्टर फ्रॉइड, सर ऑलिव्हर लॉज, गस्ताव गेले इत्यादी मानसशास्त्रज्ञ आणि अतींद्रिय शास्त्रज्ञ यांचे ते फोटो होते तिथे विशेष करून. हा गुणनाथ परत बाहेर आला तेव्हा त्याच्याबरोबर एक सुस्वरूप तरुणी आणि त्याच्या हातात एक वही होती. पहिल्यांदा त्यांनी माझी त्या तरुणीशी ओळख करून दिली. म्हणाला, "ही माझी पत्नी." तिच्याकडे वळून आणि माझ्याकडे हात करून तो म्हणाला, "यांची तुझी ओळख झालीच आहे." यावर माझा चेहरा गोंधळला आणि माझा गोंधळलेला चेहरा बघून तो परत स्मित करून म्हणाला, "माफ करा, मी थट्टा करत नाही आपली. ही वही उघडून वाचा, हे पान वाचा, म्हणजे कळेल आपल्याला." त्यांनी वही उघडून माझ्या हातात दिली. ते पान काढून दिलं होतं. मी वाचलं. संध्याकाळच्या पावसाची आणि माझ्या आगमनाची सविस्तर तपशीलवार हकीकत तिथे लिहिलेली होती. माझं स्वरूप वर्णन सुद्धा होतं. मला कळेना की हे सगळं वर्णन त्यांनी इतक्या जलद केव्हा आणि कसं लिहिलं आणि कशासाठी लिहिलं. माझं वाचन संपलेलं बघितल्यावर तो म्हणाला, "हे मला 2 दिवसांपूर्वी पडलेलं स्वप्न आहे. मी मानसशास्त्राचे काही प्रयोग करून बघतोय. त्यासाठी मी स्वप्नांचा अभ्यास चालवलाय. काही स्वप्न रूपकात्मक असतात आणि काही भविष्यकथनात्मक, असं माझ्या प्रत्ययाला आलंय. आजचा हा संपूर्णपणे यशस्वी ठरलेला एक प्रयोग आहे." अरे ही हकीकत मी दुसऱ्या कोणाकडनं ऐकली असती ना तर माझा विश्वास अजिबात बसला नसता त्या हकीकतीवर. पण इथे प्रत्यक्ष प्रमाण इतकं डळडळीत स्वरूपात माझ्यापुढे ठेवलं गेलं होतं की माझ्या विवेकबुद्धीचा कुठलाही युक्तिवाद लंगडाच पडावा. मग हळूहळू आमची ओळख वाढत गेली आणि 1-2 महिन्यात गुणानाथकडे संध्याकाळी एक तरी फेरी टाकल्या वाचून मला चैन पडेन असं झालं. एकमेकांना एकेरी नावानं संबोधण्याइतकी आमची मैत्री वाढली. प्रतिदिनी अतींद्रिय शास्त्राची काहीतरी नवीन माहिती तो मला सांगत असे. कधीकधी एखादं पुस्तक मला आग्रहानं वाचायला लावी. विचार संक्रमणाचे काही प्रयोगही माझ्याबरोबर त्यांनी करून पाहिले. त्या दोघांचं आणि त्यांच्या घराचं जबरदस्त आकर्षण मला वाटायला लागलं. पण इतका आमचा परिचय झाला ना तरी त्याच्या अंतरंगाचा ठाव मला कधी लागला नाही. माझं बालपणापासूनचं संबंध आयुष्य बोलण्याच्या ओघात मी त्याच्यापाशी उघडं करून दाखवलं होतं. पण त्याच्या पूर्वीच्या तर काय, पण चालू जीवनाची सुद्धा पुसटशीही ओळख मला झालेली नव्हती. मानसशास्त्र, अतींद्रिय शास्त्र, विचार संक्रमण, मरणोत्तर जीवन या विषयांवर तो माझ्यापाशी तासनतास बोलत राही. पण एरवी स्वतःच्या व्यक्तिगत आयुष्याविषयी एक चपार शब्दानं त्यांनी कधी उल्लेख केला नाही. तो झांजिबारला कसा आला, पूर्वी कुठे होता इत्यादी प्रश्न कधी मी केले तर मोठ्या कौशल्यानं तो ते टाळून दुसरा विषय काढत असे. त्याच्या घरी जाणारा मी एकटाच होतो. इतर कोणीही त्याच्या घरी आलेला मी पाहिला नाही
किंवा आपल्या दवाखान्याव्यतिरिक्त आणि रोग्यांच्या घरांखेरीज इतरत्र कुठेही कोणाकडे त्याला गेलेलं मी कधीच पाहिलं नाही. हां, दोघं नवरा-बायको रोज सकाळी नियमित फिरायला जात असत. पण कधी दोघं हसत, खेळत, गप्पा मारत चालली आहेत, असं कोणी पाहिलेलं नाही. नवलाची एक गोष्ट म्हणजे माझ्या त्याच्या 7-8 महिन्यांच्या सहवासात तो किंवा त्याची बायको मोकळेपणानं खळखळून हसलेली मी केव्हाच बघितली नाहीत. अजून त्याचं मला स्मरण झालं, की त्याची ती केवळ स्मितयुक्त मुद्रा माझ्या दृष्टीसमोर येते. रामू काका थोडा वेळ थांबले आणि हातातल्या लखोट्याची चाळवाचाळव करत परत बोलायला लागले. काही काही गोष्टी असतात अतिशय क्षुल्लक, पण त्यांचा परिणाम मात्र आपल्या मनावर बराच मोठा होऊन जातो. एकदा आम्ही त्यांच्याकडे दुपारीच गेलो होतो बुद्धिबळ खेळायला. चांगले तिन्ही सांजा होईपर्यंत आमचा डाव चालला होता, तरीही तो संपलेला नव्हता. दिवा लावून आम्ही परत खेळायला बसलो. डाव संपून वर बघतो तर 10 वाजून गेले होते. घरी येताना एक नवलाची गोष्ट माझ्या ध्यानात आली. दुपारी आम्ही खेळायला बसलो तेव्हा गुणानाथची बायको बाजूला काहीतरी विणत बसली होती. पण त्या संबंध दुपारभर ती एक शब्दही आमच्याशी बोलली नव्हती. तिने चहा-पाणी वगैरे काही करून दिलं नव्हतं किंवा संध्याकाळची जेवणाची वेळ टळून गेली तरी काही सूचना द्यायला ती आली नव्हती. गुणनाथ कंजूस तर नव्हता. एकदा मी अडचणीत आहे असं आपल्या एका रोग्याकडनं ऐकल्यावर त्यांनी आपणहून पैसे माझ्या घरी पाठवले होते आणि त्या पैशांविषयी कधीही साधा उल्लेखसुद्धा माझ्याकडे केला नव्हता. किंवा अडचणीच्या वेळी माझ्या उपयोगी पडल्याविषयीची जाणीव कधी शब्दानं त्यांनी मला करून दिली नव्हती. पण इतक्या महिन्यांच्या अवधीत एकदाही माझा हात त्याच्या घरी कधी भिजला नाही. कधी जेवायला मला त्यांनी बोलावलं नाही किंवा चहा-फराळाचं माझ्यापुढे कधी ठेवलं नाही. त्या दोघाही नवरा-बायकोंच्या आयुष्यावर कसल्या तरी रहस्याचं आवरण पडलंय असं मला सदा वाटे, पण त्या गुढाचा ओझरता उल्लेखही मला कधी झाला नाही. दोघं बाह्यतः अत्यंत सुखी, समाधानी दिसत. पण खऱ्या अंतरंगाच्या प्रेमाचा जिव्हाळा दोघांच्या चालण्या-बोलण्यात मला काही दिसला नाही. दोघं कधीही भांडलेली मी पाहिली नाहीत, पण गुजगोष्टी करतानाही ती कधी दिसली नाहीत. दोघंही एकमेकांशी बोलताना अशी बोलत की जणू काही एखादा वावगा शब्द चुकून आपल्या तोंडातनं बाहेर पडेल आणि दुसऱ्याचं मन दुखवेल. खऱ्या प्रेमाला हे गैरसमजाचं भय सहसा वाटत नाही ना. एक दिवशी नेहमीप्रमाणे संध्याकाळी मी त्याच्या घरी गेलो. गुणनाथ अद्याप दवाखान्यातनं आला नव्हता. दिवाणखान्यात त्याची बायको एकटीच काहीतरी वाचत बसली होती. तो घरात नाही असं कळल्यावर मी परत जायला निघालो, पण तीच म्हणाली, "थांबा जरा वेळ, त्यांची यायची वेळ झाली आहे." मग मी बसलो. थोडा वेळ आम्ही गप्प होतो. ती वाचता वाचता एकदम पुस्तक मिटून म्हणाली, "मला तुम्ही एका बाबतीत सहाय्य कराल का? केवळ तुम्हीच करू शकलात तर होण्यासारखं आहे." मी तिला आश्चर्यानं म्हणालो, की "मी करीन की. कसलं सहाय्य हवंय तुम्हाला ते सांगा." ती थोडा वेळ सांगावं का न सांगावं याचा विचार करत गप्प राहिली आणि शेवटी मनाचा निश्चय केल्यासारखं दर्शवत म्हणाली, हे अलीकडे पिशाच्य निमंत्रणाचा प्रयोग करायला लागलेत. यांच्या आत्तापर्यंतच्या सगळ्या मानसशास्त्रीय प्रयोगात मी त्यांना मदत करत आली आहे, पण या नवीन प्रयोगाची मला फार भीती वाटते हो." ती पुढे काय सांगणार होती ते अर्धवट राहिलं, कारण तेवढ्यात बाहेर गुणानाथाची पावलं वाजली. मला बघताच तो म्हणाला, "काय रामराव, आज लवकर आला का? आलोच 10 मिनिटात. आज तुला एका अभिनव प्रयोगाची कल्पना सांगायची आहे." असं म्हणून तो आत गेला आणि कपडे बदलून हातपाय धुवून बाहेर आला. दिवाणखान्यातली एक खुर्ची माझ्याकडे सरकवत म्हणाला, "हे बघ रामराव, 2 दिवसांनी मी एक पिशाच्य निमंत्रणाचा प्रयोग करून बघणार आहे. त्यावेळी तू अवश्य आलं पाहिजेस." मी विचारलं, म्हटलं, "कसला नवीन प्रयोग आहे?" तर म्हणाला, "प्रयोग कसा आहे ते पाहशील ना तू इथे प्रत्यक्ष. तू ये तर खरा." मी म्हटलं, "अरे कोणावर प्रयोग आहे ते तर सांगशील?" तर म्हणाला, "अत्यंत संवेदनशील अशी व्यक्ती केवळ या प्रयोगाला उपयोगी पडेल. माझ्या पत्नीमध्ये सूक्ष्म संवेदन ग्राहकता आहे, तेव्हा तिच्या साहाय्यानं मी प्रयोग करून बघणार आहे." मी घाबरलो. भयदर्शक स्वरात विचारलं, "त्यात धोका नाही आहे का?" तर म्हणाला, "रामराव, त्यात थोडाही धोका असता तर मी माझ्या पत्नीचं साहाय्य मागितलं असतं असं तुला वाटतंय का?" आता या युक्तिवादाला माझ्याकडे काहीच उत्तर नव्हतं. मी त्याला यायचं कबूल केलं. 2 दिवसांनी ठरल्याप्रमाणे रात्री 10 वाजता मी त्याच्या घरी गेलो.
माझ्याबरोबर माझा एक चित्रकार मित्र आला होता. त्यालाही असल्या विषयांची गोडी होती आणि थोडीफार माहिती होती. त्याला पाहून गुणानाथला तितकंसं बरं वाटलं नसावं असं मला वाटलं, पण तो उघड काही बोलला नाही. त्याची बायको पांढरा शुभ्र पोशाख करून बसली होती. तिचे डोळे नेहमीपेक्षा जरा निस्तेज दिसत होते. चेहऱ्यावर थोडा फिकटपणा आला होता. 11 वाजता प्रयोगाला सुरुवात व्हायची होती. 11चे ठोके पडले आणि गुणानाथ खुर्चीवरनं उठत म्हणाला, "अगदी अवचितपणे आज एका सुमुहूर्तावर प्रयोग करतोय आपण. आजच आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. 3 वर्षांपूर्वी याच वेळी आमची वरात निघाली होती." त्याचे हे शब्द ऐकून साहजिक आम्ही त्याच्या बायकोकडे बघितलं. ती नुसती क्षीण हास्य करून न बोलता मुकाट्यानं बसून राहिली. दिवाणखान्याच्या भिंतीजवळ जाऊन तिथे ठेवलेल्या खुर्चीवर गुणानाथाची पत्नी बसली. तिच्या दोन्ही बाजूला काळे पडदे सोडले होते. पुढची बाजू मोकळी होती. तिच्यासमोर 3 हात अंतरावर 3 खुर्च्या ठेवून त्याच्यावर आम्ही बसलो. गुणानाथने दिवाणखान्यातला दिवा मालवला. सर्वत्र अंधार गुडुप्प झाला. प्रयोगाविषयी अगोदरच स्पष्ट सूचना गुणानाथने आपल्या पत्नीला दिल्या असाव्यात, कारण आमच्यासमोर तो तिला काही बोललाच नाही. हा प्रयोग गस्ताव गेलेच्या अबोधावस्थेतून बोधावस्थेत या पुस्तकात वर्णिल्याप्रमाणे होता. अपटन सिंक्लेअरनं माझी ईश्वरविषयक कल्पना या ग्रंथात या गेलेच्या पुस्तकाची स्तुती केलेली आहे. पण त्याची चर्चा आत्ता नको. माझ्यासमोर काय घडलं त्याचं वास्तव वर्णन मी करणार आहे. तुम्हाला खरं वाटलं नाही तर तुम्ही ती पुस्तकं बघा किंवा प्रत्यक्ष प्रयोग करून बघा, एवढंच सांगतो. रामू काका जरा परत थांबले. क्षणमात्र डोळे मिटून तो सबंध प्रसंग जणू त्यांनी आठवला आणि ते परत बोलायला लागले. म्हणाले, "मग दिवा मालवला. आम्ही स्तब्ध बसून राहिलो होतो. दिवाणखान्यातल्या त्या वेळच्या निशब्द शांततेत घड्याळाची टिकटिक फार मोठ्यानं होत असल्यासारखी भासत होती. एकाएकी माझं हृदय काकोणजाणे कसल्या तरी अज्ञात भीतीनं धडधडायला लागलं. आमच्या चौघांखेरीज आणखीन कोणीतरी त्या अंधाऱ्या दिवाणखान्यात आहे अशी उत्कट जाणीव माझ्या चित्ताला झाली. जो कोणी आहे ते आमच्याकडं बघतंय, स्थिर दृष्टीनं बघतंय असं माझ्या मनाला सारखं वाटत होतं. दिवाणखान्याची खिडक्या दारं बंद करून घेतली होती, पण कुठून तरी वाऱ्याची झुळूक माझ्या मानेला स्पर्श करून गेली आणि माझं सर्वांग भयानं थरथरलं. पाठीमागून कोणाचा निश्वास माझ्या मानेला जाणवला होता का? मी इतका भयविकल होऊन गेलो होतो की मागे वळून बघायचं त्राण माझ्यात राहिलं नव्हतं. माझं पार्थिव शरीर खुर्चीला खिळून राहिलं होतं. दृष्टीसमोर काळ्या पडद्यामधोमध बसलेल्या गुणानाथच्या पत्नीवर अगतिकपणे जडून राहिली होती. आणि माझं मन मात्र भयव्याकुळ होऊन जे कोणी त्या अंधारात त्याला भेडसावत होतं त्याच्यापासून दूर दूर जायला भिरभिर करत होतं. माझ्या सर्वांगाला घाम सुटला होता. घशाला कोरड पडली होती. डोळ्यांना जळजळ सुटली होती. आणखी काही क्षणांनी कसला तरी भयंकर प्रकार घडून येणार आहे. त्यापासून गुणानाथला आणि त्याच्या पत्नीला वाचवा असं मोठ्यानं ओरडावं असं मला आत्यंतिक आतुरतेनं वाटत होतं, पण माझी जीभ टाळ्याला चिकटून बसली होती. या अवस्थेत जो वेळ गेला तो म्हणजे कित्येक तास गेल्यासारखा वाटत होता. बारीक आवाजात कोणाचं तरी कणणं मला ऐकू यायला लागलं. गुणानाथाची बायको कणायला लागली होती. कणण्याचा आवाज हळूहळू मोठा व्हायला लागला आणि एकदम थांबला. तो आवाज थांबला त्या क्षणी गुणानाथच्या पत्नीच्या ओठांच्या उजव्या बाजूच्या कडेला एक पांढरा तेजोबिंदू दिसायला लागला. हळूहळू तो मोठा होत गेला. त्याला किंचित लांबी यायला लागली. काही क्षणांनी तिच्या मुखातून ओठांच्या उजव्या बाजूच्या कडेकडून शुभ्र रेशमी सुताच्या लडीसारखा सूत्रमय पदार्थ जणू उलगडत बाहेर यावा तसा यायला लागला. त्या पदार्थात अंगचं तेज होतं. त्या तेजानं तिच्या चेहऱ्याची उजवी बाजू प्रकाशित केली होती. तिने डोळे मिटून घेतले होते. हाताने खुर्चीच्या कडा घट्ट धरून ठेवल्या होत्या. दोन्ही पाय एकमेकांना विळखा घालून ताठ झाले होते. त्या तेजोमय पदार्थाची लढ उलगडत उलगडत तिच्या छातीपर्यंत येऊन पोचली आणि हळूहळू रुंद व्हायला लागली. एव्हाना माझं भय कमी झालं होतं. कुतूहल अतोनात वाढलं होतं. मी गुणानाथाकडे बघितलं. तो डोळे विस्फारून टक लावून समोर बघत होता.
माझ्या चित्रकार मित्राची भयचकित दृष्टी समोरच्या दृश्यावर खिळून राहिली होती. मी परत समोर दृष्टी वळवली आणि भीतीच्या धसक्यानं माझं सबंध शरीर ताठवलं. त्या तेजोमय वस्तूच्या लांबरुंद झालेल्या, काय म्हणू मी त्याला, चकचकीत शुभ्र बुरख्यात 2 डोळे लुकलुकत होते. द्वेष, तिरस्कार, क्रोध, सूडबुद्धी यापैकी कशाचं पाणी चमकत होतं त्यात कुणाला माहिती. पण बघितल्याबरोबर एकदम भय वाटावं अशा रीतीने ते चमकत होतं एवढं मात्र खरं. हळूहळू त्या डोळ्यांच्या मधोमध नासिका दिसून यायला लागली. थोड्या वेळानं ओठ आणि हनवटी यांचा आकार स्पष्ट व्हायला लागला आणि काही क्षणांनी एक उग्र चेहरा त्या विरळ झिरझिरीत बुरख्याआडून आमच्याकडे पाहायला लागला. तो चेहरा अधिकाधिक स्पष्ट, अधिकाधिक उग्र होत गुणानाथाच्या पत्नीपासून दुरावू लागला आणि तिच्या खांद्यापासनं अर्धा हात अंतरावर अंतराळी तरंगायला लागला. तिच्या मुखातून आलेल्या ज्या सूत्रापासून हा सगळा आकार बनत आला होता, ते सूत्र मात्र तिच्या ओठापासून त्या चेहऱ्याच्या मानेपर्यंत दुव्यासारखं राहिलं होतं. गुणानाथाची पत्नी संज्ञाहीन अवस्थेत खुर्चीला खिळून बसली होती. आम्ही भयाकुल नजरांनी स्तब्धपणे बघत बसलो होतो आणि समोर अंतराळीत तरंगत तो क्षणाक्षणानं वाढणारा, अधिकाधिक उग्र होत चाललेला चेहरा तीव्र दृष्टीनं आमच्याकडे कटाक्ष फेकत होता. एकाएकी गुणानाथ उठला आणि अगोदर घेऊन ठेवलेल्या कात्रीने त्यांनी त्या चेहऱ्याच्या मानेखालचा तो तेजस्वी दुवा कट्टकन कापून टाकला. एकदम विजेचा लोळ तुटून पडावा तसा क्षणभर चकचकाट त्या खोलीत झाला. आमच्या डोळ्यांपुढे अंधारी आली आणि हा कर्कश आवाज कसला होतोय, शरीराला चटके कसले बसतायत. क्षणभर पंचेंद्रिय बधीर झाली आणि जेव्हा स्थळाकाळाचं थोडं भान आलं तेव्हा आढळलं की गुणानाथाची पत्नी जीवाच्या आकांतानं कर्कश किंकाळ्या फोडत होती. तो चेहरा खदा खदा हसत खोलीच्या छताकडे इतस्ततः घिरट्या घालत होता. गुणानाथ आ वासून दोन्ही हातांनी कान दाबून त्या फिरत्या चेहऱ्याकडे दृष्टी भिरभरवत होता. एकाएकी किंकाळ्या थांबल्या. गुणानाथाची पत्नी धाडदिशी जमिनीवर कोसळली आणि अचानक गुणानाथ विकट हास्य करायला लागला. हृदयाचा थरकाप उडवणारं हास्य करत दिवाणखान्याच्या दरवाजाकडे जाऊन दरवाजा धाडकन उघडून तो बाहेर चालता झाला. दार उघडून बाहेर टाकण्यापूर्वी त्यांनी हसता हसता मागे आमच्याकडे वळून पाहिलं होतं आणि आम्हाला दिसलं की हसताना त्याच्या शुभ्र दातांचा प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडून तो प्रदीप्त झालाय आणि त्याचा सबंध चेहरा त्या अधांतरीत तरंगणाऱ्या चेहऱ्यानं झाकून गेलाय. मुखवटा बसवावा तसा त्या उग्र चेहऱ्याचा शुभ्र मुखवटा गुणानाथाच्या चेहऱ्यावर चापून चोपून बसवलेला आहे. गुणानाथ बाहेर पडल्याबरोबर वाऱ्याच्या सोसाट्यानं दार धाडकन लागलं. भयानं माझं अंग शिरशिरलं. परत गुडुप्पा अंधार झाला होता. चाचपडत मी स्विचपाशी गेलो. स्विच दाबणार तोच कोणाची तरी गारगार बोटं माझ्या हाताला लागली. मी ओरडलो. त्या आवाजाचा प्रतिध्वनी असावा असा दुसरा आवाज खोलीत उमटला. स्विच दाबून दिवा पेटवल्यानंतर मी बघितलं की माझा चित्रकार मित्रसुद्धा दिवा पेटवायला स्विचकडे आला होता आणि एकमेकांचा स्पर्श होऊन आम्ही दोघं ओरडलो. बाहेर मोटार चालू करून ती भरधाव वेगात गेल्याचा आवाज ऐकू आला. दार उघडून मी बाहेर पाहिलं तर बाहेर कोणीच नव्हतं. मोटार केव्हाच दूर गेली होती. पावसाची बुरबुर चालू होती. रामराव, अहो हे काय? अशा माझ्या मित्राच्या किंकाळीनं मी मागे वळून गुणानाथाच्या पत्नीकडे पाहिलं. भीतीचा धसका बसण्या इतकी शक्ती माझ्या गात्रात राहिलेली नव्हती. मी धडपडत बाजूच्या कोचावर पडलो. मी परत डोळे उघडले तेव्हा झुंजू मुंजू दिसायला लागलं होतं. डोळे चोळत मी उठून बसलो. माझा मित्र माझ्या समोरच्या कोचावर बसून गुणानाथाच्या पत्नीच्या कलेवराकडे बघत होता. मी रात्री पाहिलं ते खरं की खोटं हे दिवसा उजेडी नीट बघण्यासाठी दिवाणखान्याच्या खिडक्या उघडल्या आणि परत येऊन गुणानाथाच्या पत्नीकडे दृष्टी वळवली. मी पाहिलं ते खरंच होतं आणि असह्य भयकारी होतं. गुणानाथाच्या पत्नीचं निर्जीव कलेवर आकसल्यासारखं, संकोचल्यासारखं,
तिच्या जिवंतपणीच्या देहाच्या निम्म्यानंही भरणार नाही एवढं आखडून सुरकतून जमिनीवर पडलेलं होतं. सकाळी पोलिसांकडनं बातमी आली की भर वेगात मोटार सोडून गुणानाथ चालवत होता. ती एका झाडावर आपटली. त्याच्या मस्तकाचा चेंदा मेंदा होऊन गुणानाथ अपघातात मेला. रामूकाकांनी गोष्ट सांगून संपवल्यावर थोडा वेळ कोणीच बोललं नाही. नंतर एक निश्वास सोडून डॉक्टर रेवणकर म्हणाले, काय पोरीचं नशीब खडतर होतं बघा. स्वतःची हत्या आणि दोघांची आत्महत्या तिच्या कपाळी लिहिलेली होती. हां, रामूकाका म्हणाले, पण एकदम चमकले आणि म्हणाले, दोघांची आत्महत्या म्हणजे कशी काय? डॉक्टर म्हणाले, दुसरी आत्महत्या हिंदुस्थानातली आहे. ज्या मुलीबरोबर गुणानाथाचं लग्न झालं ती मुलगी इथे शांतारामाच्या चाळीत राहत होती. तिचा बाप चांगला सुखवस्तू, मुलगी एकुलती एक. मुलगी मॅट्रिक झाल्यावर बापानं तिच्यासाठी स्थळं शोधायला सुरुवात केली. त्या मुलीच्या बिऱ्हाडा शेजारी 2 माणसांचं एक गरीब कुटुंब राहत होतं, आई आणि मुलगा. त्या मुलाचं नाव नानू. तो इथे कॉलेजमध्ये BAच्या वर्गात होता. पहिल्या वर्गात पास होत गेल्यामुळे BA झाल्यावर कॉलेजची फेलोशिप त्याला मिळण्याचा पुष्कळ संभव होता. नानूचं या मुलीबरोबर रहस्य होतं अशी चाळीतल्या बायकात कुजबूज होती. नानू तसा होता अत्यंत विवेकी, मर्यादशील. पण त्या दोघांच्या केवळ बोलण्या चालण्यावरनं बायकांना हा संशय आलेला होता. तिला स्थळं पाहायला तिच्या वडिलांनी सुरुवात केली आहे असं ऐकल्यावर नानू झाला अस्वस्थ. शेवटी एक दिवशी त्यांनी स्वतः जाऊन तिच्याबद्दल मागणी घातली. त्याच सुमाराला डॉक्टर गुणानाथांनी मुलीला बघून पसंत केली. तेव्हा हे असलं स्थळ सोडून निर्धनाला मुलगी द्यायला स्वाभाविक कोण तयार होणार? तिच्या वडिलांनी सौम्यपणे नानूला निक्षून नकार दिला. महिन्याभराने लग्न झालं. सबंध दिवस लग्नघरात नानू पडेल ते काम करत होता. राबत होता अक्षरशः. वधूवरांची वरात आली. ज्या मोटारीतून वरात निघाली होती ती मोटार बाहेर उभी होती. ती वरात आल्यानंतर नानू मोटारीत जाऊन बसला आणि ड्रायव्हर हां हां म्हणेस्तवर त्यांनी मोटार चालू केली, गेला सुद्धा. आपल्या एका पारशी मित्राकडे तो मोटार चालवायला शिकला होता म्हणे. रात्री 12 वाजताचा हा सगळा प्रकार. सकाळी पोलिसांकडनं वर्दी मिळाली. आझाद मैदानाच्या कडेला एका झाडावर आपटून मोटार मोडली होती आणि नानूचा कपाळ मोक्ष झालेला होता. अंधार व्हायला लागला होता. गोपूनं उठून दिवा लावला. त्याची नजर रामू काकांच्या हातातल्या लखोट्याकडे गेली. तो म्हणाला, पण तुमची गोष्ट सांगताना तो लखोटा कशाला घेतला होता तुम्ही रामू काका? रामू काका म्हणाले, अरे हो की, हा माझ्या गोष्टीचा शेवटचा भाग आहे. त्या भयंकर रात्री माझ्याबरोबर जो चित्रकार आला होता ना, त्याच्या डोळ्यांपुढे मागाहून सारखा तो अधांतरी तरंगणारा चेहरा नाचत होता. तो मित्र काही काम करायला लागला की तो चेहरा त्याच्या दृष्टीपुढे येत होता. शेवटी त्यांनी स्मरणानं त्या चेहऱ्याची 2 चित्र काढली. एक जवळ ठेवलं आणि एक त्यांनी मला दिलं. ते चित्र ह्या लखोट्यामध्ये. रामू काकांनी लखोटा उघडून त्यातून वर्तमानपत्राच्या कागदात गुंडाळलेलं ते चित्र बाहेर काढलं आणि वरचं वेष्टण सोडून ते आमच्या पुढे केलं. चित्रावर दृष्टी पडताच डॉक्टर रेवणकर ओरडले, हे त्या चेहऱ्याचं चित्र आहे? रामू काका डॉक्टरांच्या उद्गाराचा विस्मय करत म्हणाले, हो, त्याच चेहऱ्याचं चित्र आहे. तुझ्या ओळखीचा चेहरा आहे का हा? सकंप स्वरात डॉक्टर म्हणाले, ओळखीचा चेहरा? रामू काका, हा त्या नानूचा चेहरा आहे. गुणानाथाच्या लग्नाच्या दिवशी ज्या नानूनं मोटार भरधाव सोडून आपला अंत करून घेतला, त्या नानूच्या चेहऱ्याचं हे हुबेहूब चित्र आहे हो. रामू काकांनी ते चित्र परत कागदात गुंडाळलं आणि ते थरथरत्या हातानं लखोट्यात ठेवायला लागले.
श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात भयकथा, 2 आत्महत्या, जी कथा लिहिली होती द पाम खांबेटे यांनी. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. या कथेच्या शेवटी एक टीप लिहिली आहे खांबेटे सरांनी. त्या टीपमध्ये ते लिहित आहेत की कथेत उल्लेखलेली पुस्तकं फ्रॉम द अनकॉन्शियसनेस टू द कॉन्शियस बाय गुस्ताव गेले आणि व्हॉट गॉड मीन्स टू मी बाय अपटॉन सिंक्लेअर. मिळाली कुठे पुस्तकं तर जरूर वाचा. बघूयात काय आपल्याला कळतंय किंवा अनुभव मिळतोय. मीही ही पुस्तकं शोधण्याच्या प्रयत्नात आहेच. पण असो, कथेचा व्हिडिओ लाईक करा. आपल्या भयकथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात ही कथा शेअर करा. आणि मुख्य म्हणजे भेटत राहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम लेखकांच्या उत्तमोत्तम कथा कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार.